आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र साहेबांना मी काय आवडत नाही ना, त्यामुळे गौरीचं असं म्हणणं आहे की मी त्यांनी दिलेली नोकरी सोडावी आणि स्वतःच काहीतरी करावं. त्याचं काय ना, कितीही काही केलं तरी त्यांचा संशय काय माझ्यावरचा जात नाहीये आणि माझ्यासारख्या प्रामाणिक प्रेम करणाऱ्या गरीब माणसाला ना ते सतत त्रास देत राहतील. त्यामुळे गौरीला पण त्याचा खूप त्रास होतो आणि मला तिचा त्रास नाही बघवत आता. बघ, अरे हे काय कुलूप आहे, आता काय करायचं? चावी असेल इथेच कुठेतरी, शोधूया. तू बोल ना गौरी. म्हणून बाबांची इच्छा आहे की त्यांना पैसे पण नको आणि नोकरी पण नको. पुष्पा, पैसे का नको? पैशांचा उपयोग होईल तुम्हाला. काय गौरी? नाही नको. बाबांना असं कोणाकडून पैसे घ्यायला नाही आवडत आणि आईचा पगार आहे ना. कल्पेश, फार समजूतदार आहे तुझी मुलगी. हो ना, खूप समजूतदार आहे. आणखी काही बोलायचंय? नाही नाही साहेब, एवढंच सांगायचं होतं. बरं, किती समजूतदार मुलगी आहे ना माझी. तू आतमध्ये जे काही केलंस त्याचं बक्षीस नको का द्यायला तुला? चल घरी चल. पुष्पा, हे माझं टी शर्ट आहे. काय? हा तुझा टी शर्ट? पण असा कसा झाला?
सांगितलं होतं का नसती ती चिवचिव करायला? जीभ जास्त चालायला लागली का तुझी? हिचं काहीतरी करावं लागेल. चला, आपल्या हातातून पैसा पळवते तू. आपल्या अगं तू कोण ठरवणारी सांग ना. तू कोणच ठरवणारी मला पैसा पाहिजे का नको ते बोल ना. अब तुला माहित आहे ना, तो कल्लू शेटला नडला, त्याला चाक्यावर फोडला. तरी तू मर. पैसे मिळाल्यावर पण तेच करणार होतास ना. आत्ताच मारून टाक. ए चिमणे, लहान आहेस ना, लहानासारखी राहा, डोक्यात जाऊ नको. हा सुरा बघितला ना, हा सुद्धा मोठा आहे तुझ्यापेक्षा. तू अक्कल नाही शिकवायची आपल्याला. 4 तुकडे केले ना त्या स्कूल बॅग मध्ये मावशील तुझ्या, समजलं ना. पेटीला हात कुणी लावला? टी शर्ट कुठे आहे? मला काहीच कळत नाहीये सगळं काय. खूप विचार केला पण तरी समजत नाहीये. म्हणजे बघ, हा तुझा टी शर्ट आहे पण त्याची अशी अवस्था का केली? एवढा फाडलाय कशासाठी? आणि हे डाग कसलेत? रक्ताचे. काय? रक्ताचे का? मला मारलंय असं दाखवण्यासाठी. अरे पण हे असं दाखवून काय होणार आहे? भीती निर्माण होणार. कसली भीती? हे सगळं खोटं आहे. यांनी काहीच त्रास दिलेला नाहीये मला. हा आमचा संसार आहे रुद्र सर. तुम्ही नका ना मध्ये पडू. जे काही आहे ना ते मी स्वीकारले. तू जागी होतीस की नाही माझी काळजी करत? तू जागी होतीस ना? तुला आठवण येत होती की नाही माझी? मी यांचीच वाट बघत होते. झोप नाही आली मला. पुष्पा, मी गौरीजींना ओळखायला चुकलो. त्या माझ्याशी चुकीचं वागत नव्हत्या, माझ्यासाठी चुकीचं वागत होत्या. आणि हा कल्पेश आल्यामुळे त्या बदलल्या नाही आहेत. त्या घाबरल्या आहेत आणि आता त्या मला वाचवत आहेत. पण तुला काय झाले? नाही, अजून काही झालं नाहीये. पण मला काही होऊ नये म्हणून गौरीजी सगळं सहन करतायत. आणि मला खात्री आहे
ह्या कल्पेशने मला जीवे मारण्याची भीती दाखवली असणार, म्हणून ते असं वागतायत. आणि मला माफ करा गौरीजी, माझं चुकलं. मला वाटत होतं की तुम्ही आपलं प्रेम विसरून त्या माणसाच्या, पण नाही, तुमचं माझ्यावरच प्रेम आहे हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं. हा मग तुला गौरीजी कोणी अशा तशा वाटल्या का? अरे त्या गौरीजी आहेत, त्यांचा हेतू कायम निर्मळ आणि खराच असतो. मला आधीपासून वाईब्स येत होते. आणि आता त्या वाईब सगळ्यांना येतील. मी गौरीजींना या भीतीतून बाहेर काढेन. आणि आता त्या कल्पेशचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर उघड करणारच. काय? अहो मॅडम, हो ना, तुमचा तो रुद्र आणि त्याचा मित्र, त्या दोघांनी नाटक करून फसवलंय आपल्याला. आणि ती बिट्टी, ती पण पलटली. चला, म्हणजे एवढी मेहनत करून आपल्या हाती काहीच नाही, आणि तो रुद्र, त्याला मात्र. पण आता काय खरं नाही, तो काय आपल्याला सोडणार नाही. म्हणजे रुद्रला कळलं तू खरा नवरा नाहीये ते? हो, नाही कळलं त्याला. आता सगळं घरादाराला ओरडून सांग, हा गौरीचा नवरा नाहीये, हा गौरीचा नवरा नाहीये म्हणून. मूर्खासारखी काय ओरडत असतेस का? अगो पण सांग ना, रुद्रला कळलं का? आता टी शर्ट मिळाला म्हणजे संशय येणारच, आणि रुद्रला संशय आला म्हणजे तो खोदून काढणारच. कामच तमाम करून टाकतो ना मग त्याचं. तोच राहणार नाही तर संशय पण राहणार नाही. ए कल्या, तुला पैसे मी सांगेन ते करायचे मिळतात, तुझं डोकं लावायचे नाही, कळलं ना? आणि काय रे, तू काय स्वतःला सुपर हिरो समजतो? आणि रुद्र तुझ्या सिग्नलवरचा लहान मुलगा काय करायला? तुझ्या आधी तो तुझी वाट लाव, आणि ती फडतूस गौरी पुन्हा वाच. मला ते नकोय व्हायला. मग करायचं तरी काय मॅडम, ते तरी सांगा. कारण तुमचा पोरगा काय गप्प बसणार नाही. काहीतरी तर करावंच लागेल. रुद्रला मात द्यावी लागते. अवघड आहे. काय अवघड आहे? जीव घेऊ का तुझा? पाठवू वरती ढगात. ओळखत नाही का तू तुझ्या मुलीला? आई, वाघिणीला जर भूक लागली ना तर ती तिच्या पिल्लांनाही सोडत नाही. आणि मी रेवती पैठणकर, मी भूक लागायची वाटही बघत. कळलं? काहीही झालं तरी रुद्रला मी या सगळ्यात जिंकू देणार नाही, हा शब्द आहे माझा. गौरी, काहीही झालं तरी तुझी माझ्या तावडीतून सुटका नाही. बापरे, एवढी मोठी गोणी? बस काय करताय, खूप पैसे असतील ना त्यात, हो की नाही? हो, एवढं सॉलिड नशीब कुठे आहे सासूबाई आपलं? सगळा पैसा गेला आपल्या हातून. खोटं नका बोलू जावई बापू. काय मग या गोणीत? खरं सांगा, तुम्हाला पैसे मिळाले ना? तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला तुमच्या जावयाला पैसा मिळाला पाहिजे, वाटतंय ना? तुमच्या नातीला नाही ना वाटत, तुमच्या त्या खोट्या नातीला. माझीच पोरगी खोटी आहे, ही हिची खोटी लेख.
लईच आगाऊ झाली होती. तिला माहित होतं ना, बापाला पैसा मिळाला म्हणजे बाप सगळ्यांचा गेम करणार. ती बापावरच उलटली. पैसा नकोय म्हणाली आम्हाला. म्हणजे पैसे मिळालेच नाही? काय तर चोमडीला आहे ना, हिनेच डोक्यावर चढून ठेवलंय. काय ग ए काय केलं तुझ्या त्या नसलेल्या पोरीने? हा, काय अक्कल बिक्कल आहे की नाही तिला? आज ना तिला चांगली उपाशीच ठेवते, चांगली अद्दल घडवते तिला. हो सासूबाई, अहो तुम्ही कशाला बीपी हाय करताय? सोडा ना, लहान पोरगी आहे. होता असं कधी कधी होता. मग काही एवढे पैसे सोडून द्यायचे? काही येडवीड लागला का पैसे सोडायला? पण आता मला सांगा, एवढीशी लहान पोरगी चुकली म्हणून उपाशी ठेवायची, एवढ्याशा शिक्षणी काय होणार आहे का? होणार आहे का काही? शिक्षा अशी द्यायची, धडा असा शिकवायचा की धडाधड डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. समजलं ना? मला सांगा, आता या पोत्यात काय काय काय? कांदा. सासूबाई, कांदा जर चांगला असेल तर काय करता? धुवून सोलून वापरतो. पण जर कांदा खराब असेल, कोण धुणार, कोण सोलणार, कोण वापरणार? त्यापेक्षा सरळ फेकून देणार ना आपण. बरोबर. मग आता असं समजा, तोच कांदा म्हणजे बिट्टी. काय तू काय बोलतोस? तू कुठे बिट्टी? काय बिनकामाचा कांदा आहे. नाही, बिट्टीला संपवणार होतोच मी, पण पैसा हातात लागल्यावर. आता आधीच संपवणार. मी पाय पडते तुझ्या, सोड तिला प्लीज, सोड. हे बघ, आता फक्त झोपवली, मारली नाही अजून. जर माझं काम नाही केलं ना, कायमची झोपवी नीला. तू सांग मला, मी काय करू? बघ पाय पडते तुझ्या, तू सांग मी काय करू? तू म्हणशील ते करते मी. प्लीज सोड ना तिला. चल मागे जा, मागे जा. वेड्या आईची वेडी माया. तुझा तो मजनू आहे ना, मजनू, तो माझ्या पेटीतून टी शर्ट घेऊन गेलाय. पहिले ते टी शर्ट घेऊन ये आणि बिट्टीचा जीव घे. सॉरी, चुकलं. तो टी शर्ट दे आणि बिट्टी जिवंत घे. समजलं? प्लीज मी आणते. तू जे म्हणतोस ना ते सगळं करते मी. आणते तो टी शर्ट, पण प्लीज तिला काही करू नकोस प्लीज. मग जा ते टी शर्ट घेऊन ये जा. कारण काय ना, जसा राजाचा जीव पोपटात असतो ना, तसा बिट्टीचा जीव त्या टी शर्ट मध्ये. बिट्टीचा जीव वाचवायचा ना, मग जा ते टी शर्ट घेऊन ये जा. काही करू नकोस.
झाडांना असं जबरदस्ती रुजवता येत नाही, मग ते रुजत नाहीत त्या जागी. मी म्हणालो होतो ना गौरीजी, मनापासून प्रयत्न केले तर यश नक्की मिळतं.